पौराणिक महत्व असलेल्या आणि यमराजाची सासूरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस्वतपूर अर्थात आजच्या सावनेर शहरात रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला होता। 26 मार्च रोजी संपूर्ण शहर भगव्या ध्वजांनी, विद्युत रोषणाईने आणि रांगोळीने न्हाऊन निघाले होते। जय श्री रामच्या जयघोषात निघालेल्या भव्य मिरवणुकीने सावनेरकरांचे डोळे दिपवून टाकले। मिरवणुकीची सुरुवात श्री रामजींच्या पालखीच्या विधिवत पूजनाने झाली। यावेळी क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख, नगराध्यक्ष संजना मंगळे, डॉक्टर राजीव पोद्दार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष मनोहर कुंभारे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष राहुल बारई, सचिव दिनेश दमाहे, पवन जामदार, विनोद जैन, मनोज बसवार, शंकर आगलावे आदी अन्य मान्यवर उपस्थित होते। गावाची पहिली नागरिक म्हणून सर्व सावनेरवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे। तसंच हा 51वा वर्ष आहे जे एवढ्या जोशमध्ये आपण रामनवमी आमच्या गावामध्ये सेलिब्रेट करत असतो आणि मी त्याचा पार्ट आहे खूप खुशी आहे। आणि सोबतच जसं की रामराव आमदार साहेबांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये सावनेरचं नाव रोशन करायसाठी 5000 लोकांचे महाआरती खंडित करून तर हा आपल्यासाठी 51 वर्ष म्हणजे डबल जोशचा ठरलेला आहे। तर त्याची आम्हाला खूप खुशी आहे आणि समोर हा असाच जोश चालत राहील आणि सर्व सावनेर नगरवासी याच्यात पार्टिसिपेट करेल हेच माझी या भव्य शोभायात्रेत अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी आकर्षक झाकी सादर केल्या। यात प्रामुख्याने सटवा माता मंदिर मित्र परिवार आणि पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर, भगवान श्री राम दरबार, शिव पार्वती आणि संजीवनी पर्वत यांचे सुंदर देखावे, अयाचित राम मंदिर, विश्व हिंदू परिषद, खाटूश्याम मंदिर मंडल आणि ओम शांती परिवाराचा सहभाग होता। सायंकाळी 6 वाजता मुरलीधर मंदिरातून निघालेली ही मिरवणूक होळी चौक, बाजार चौक, गडकरी चौक, गांधी पुतळा आणि बस स्थानक मार्गे मार्गस्थ झाली। रात्री 10 वाजता पुन्हा मुरलीधर मंदिरात महाआरती करून या यात्रेची सांगता झाली। जयस्तंभ चौक येथे हजारो दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती, जिथे बाल श्री कृष्णांच्या हस्ते दहीहंडी फोडून प्रसाद वाटप करण्यात आला। मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला। तसेच नगर परिषद, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिली। भक्तांसाठी शहरात ठिकठिकाणी मसाला भात, पोहे, जिलेबी, आईस्क्रीम आणि शरबत अशा विविध पदार्थांचे वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने महाप्रसाद वाटपानंतर तात्काळ साफसफाई करून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला। रामायण प्रसारक मंडळ आणि व्यापारी संघ यांच्या नियोजनामुळे आणि सर्व राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे ही ऐतिहासिक शोभायात्रा यशस्वी झाली। ये देख के आज ये पूरा वातावरण देखने के बाद मुझे अत्यंत सौभाग्य प्राप्त हुआ ऐसा लग रहा है, क्योंकि श्री रामचंद्र जी का आज जन्म दिवस है और इसी पावन मौके पे पूरी सावनेर नगरी आज दिवाली जैसा महोत्सव यहाँ पे सभी साथी मिलकर मना रहे हैं। और यहाँ पे सभी जनता, ये जो मानव समाज है, उनको यही बोलना चाहूँगी श्री राम जी के जो विचार है, श्री राम जी के विचारों का आचरण करना आज ही काल की जरूरत है और श्री राम जी के आचरण के ऊपर चलना ये आज मानव समाज ने करना चाहिए। आपने मेरे साथ सभी हमारे भैया हमारे माननीय श्री सभी यहाँ पे सावनेर वासियों के साथ में सभी ने मिलकर जो वातावरण तैयार किया है उसके लिए बहुत ज़्यादा शुक्रगुजार। खासदार साहब यहाँ पे आना चाहते थे लेकिन उनका रजिस्ट्रेशन होने की वजह से आज मुझे आने का अवसर मिला है। आदरणीय हमारे बापू जी केदार साहब और सभी जनता को रामनवमी की पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज,
सावनेर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।